सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि त्यानुसार अनेक ठिकाणी शहरी भाग असेल या द्रुतगती महामार्ग असतील या ठिकाणी मोठमोठे खड्डे जे ते पडल्यामुळे वाहनं जे ते सावकाश धीम्या मार्गाने जातात तर काही वाहनं जे अडकून देखील पडत आहेत। त्यामुळे पाहू शकतो आपण सध्या मुंबई ते ठाणे ते घोडबंदरच्या दिशेने जो मार्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। याच ठिकाणाहून भिवंडीला देखील हा मार्ग जात असतो। त्यामुळे नक्कीच भिवंडी असेल, कल्याण असेल, नाशिक असेल तसेच घोडबंदर या ठिकाणी जाणारे जड अवजड जी वाहनं आहेत त्यांना वाहतूक कोंडीचा गेल्या काही दिवसापासून मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाऊस ओसरला असला तरी मात्र ज्या पद्धतीने खड्डे बुजवायला पाहिजे त्या पद्धतीचे खड्डे बुजवताना आपल्याला चित्र पाहायला मिळत नाही। मात्र या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून ठाणे शहर असेल, ठाणे नाशिक महामार्ग असेल किंवा मुंबई आणि घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या जड अवजड वाहनं आहेत त्यांना मोठा फटका बसत आहे। तसेच चाकरमान्यांना देखील यामधनं तासनतास वेळ काढावा लागतोय। आपण सध्या ठाणे ते घोडबंदरचा आणि भिवंडीला जाणारा हा जो द्रुतगती मार्ग आहे याच ठिकाणी गेल्या काही तासापासून वाहतूक कोंडीचा आणि धीम्या सावकाश गतीने वाहनं आपल्या मार्गिकेने जात आहे। मात्र ही वाहतूक कोंडी सुटण्यासाठी शासन असेल, वाहतूक विभाग असेल याकडनं प्रयत्न जरी करत असले मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन जे आहे ते काढताना मोठी काटकसर करावी लागत आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी अपघाताचे देखील प्रमाण वाढत आहे। त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार हे देखील आता या ठिकाणी वाहनधारक हा सवाल उचलत आहे। त्यामुळे नक्कीच सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे जरी पडले असेल तर या ठिकाणचे खड्डे देखील बुजवण्याचं युद्ध पातळीवर काम पूर्ण कधी होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन चरणसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।